बेला तर एक ड्युएट आम्हाला हवं होतं जे शंकरजी आणि बेला, पण त्या दोघांना कंपल्सरी हे ड्युएट तुम्ही गाणार असेल तर तुम्हाला ॲक्टिंग करायला लागेल तर ड्युएट गा, ही माझी अट होती. त्यामुळे बेला आणि शंकरजी हो म्हटले, त्यामुळे ते दोघे आहेत. ते नाही म्हटले असते मी दुसरे घेतले असते. पण शंकरजींच्यात ही खासियत आहे की अवघड असलेली गोष्ट ती इतकी सोपी करून सांगतात की तुला कळतच नाही की एका अत्यंत पारंपरिक अशा क्लासिकल संगीताचीच वारसा आणि परंपरा पुढे चालवण्याचा भाग आहे. मला उपेंद्रांनी जो केला तो रोल मला करायचा होता, विलनचा रोल, गिव्हन अ चॉईस. मला असा विषय मांडायचा होता जो आपल्याकडे मराठी चित्रपटमध्ये आपण गेल्या कित्येक वर्षात पाहिलेला नाही आहे. ते म्हणजे एक फॅन्टसी, एक परिकथा, एक परिकथा आणि जी संगीतमय परिकथा. मी सांगतो माझं इन्स्पिरेशन कुठनं येतं ते मी लपवत नाही, कारण फिडलर ऑन द रूफ सारखा चित्रपट असेल किंवा साऊंड ऑफ म्युझिक सारखा चित्रपट असेल किंवा ला मिझरेबल सारखं नाटक आणि त्याच्यावरचा चित्रपट असेल, तर हे माझे प्रेरणास्त्रोत. आय थिंक 6 नऊवाऱ्या बदलले, 6 का 7 नऊवाऱ्या, आणि नेसत होते मी म्हणजे मी नाही, अर्थात मला नेसवली जात होती नऊवारी ती, पण दिवसाला 6-7 नऊवाऱ्या नेसवल्या जाणं चेष्टेचं काम नाही. हिला फक्त पालखी दिली, बाकी सगळे चालत. बरं, त्यांचा खरंच विश्वास बसायचा की माझ्यासाठी पालखी सिनेमातल्या भामिनीला पण दिले ना, मग आता गाडी पण येणार आहे. नमस्कार, मटाकट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत संगीत मानवमंची टीम आहे. निर्माते निखिल साने, दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत मटाकट्टाला आल्याबद्दल, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि पद्धतीप्रमाणे आम्ही पुस्तक देऊन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी विनंती करतो आमचे न्यूज संपादक समीर सर यांना. सुबोध भावे. येस, थँक्यू. आणि वैदेही. गेल्या 3-4 वर्षापासून सिनेमावर काम सुरू आहे आणि आज मी पोस्टही वाचली एक अर्ध्या तासापूर्वी तुम्ही टाकलेली. त्या धडपडीविषयी थोडं सांग ना, की सुरुवातीची धडपड नेमकं काय होती सिनेमा करण्याच्या पूर्वीची, किंवा सिनेमा करावा यावेळीची धडपड काय होती? प्रत्यक्ष सिनेमावर काम करून 2019 पासून 5 वर्ष होतील. अप्रत्यक्ष सिनेमावरती काम करून 10 वर्ष होतील. कारण कट्यार संपल्या चला पुढे काय असा विचार सुरू झाला शंकरजींच्या, माझ्या आणि सरांच्या मनात. तर अर्थातच म्युझिकल, पण कुठलं म्हणून लगेच संगीत मला पण पहिले वाचायला घेतलं. पण तेव्हा मला असं वाटतं की जे मी शोधत होतो ते काय मला त्याच्यात सापडलं नाही, म्हणून ते बाजूला ठेवून दिलं आणि वेगळ्या एका विषयावरती काम सुरू केलं, स्क्रिप्टिंगवरती. तो वेगळा विषय तो आता तो होतच नाही आहे, कारण त्याच्यावरती जवळजवळ 2-2.5-3 वर्ष आम्ही काम केलं स्क्रिप्टवरती. पण जसं मनाला हवं होतं तसं त्याच्यात उतरत नव्हतं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून झाले, खूप वेगवेगळ्या लेखकांकडनं प्रयोग करून झाले, पण ज्या विचारातनं ती गोष्ट मला सुचली होती ते प्रत्यक्ष कागदावरती उतरत नव्हतं आणि त्याच्यात मजा येत नव्हती. तर 2.5-3 वर्षांतर ते ठेवून दिलं आणि फ्रस्ट्रेट झालो की आता 4 वर्ष ऑलरेडी गेली आहेत आणि काहीच आपल्याला हातात मिळालं नाही. मग एकदा परत मानापण वाचून बघूयात का, म्हणून परत संगीत मानापण वाचायला घेतलं 2019 साली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी कुठे चुकतोय. मग लक्षात आलं की माझा फोकस, मी आता संगीत प्रधान चित्रपट करायचा आहे असं डोक्यात ठेवून मी मानापमांकडे बघतोय. पण इन्स्टेड मानापमांकडे मी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर त्याच्यात एक अप्रतिम अशी फेरी टेल आहे, एक परिकथा आहे जी मी मिस करत होतो आणि मी केवळ एक संगीताच्या बर्डननी त्या गोष्टीकडे बघत होतो. आणि मग ते मी आधी पहिलं संगीत प्रधान चित्रपट करायचं हे जरी नक्की असलं तरी काही काळ मी संगीत बाजूला ठेवलं. मी आधी गोष्टीवरती काम करायला सुरुवात केली. शिरीष गोपाळ देशपांडे सरांना विचारलं, कारण त्याच्या आधी आम्ही ऑलरेडी बरंच काय काय एकत्र करत होतो. सर पण हो म्हटले, त्यांनाही मानापमान नाटक माहिती होतं आणि मग आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली आणि तिथपासनं जवळजवळ 26 ड्राफ्टचा प्रवास करत आत्ताचा शेवटचा जो ड्राफ्ट आहे तो म्हणजे हा सिनेमा आहे. त्यामुळे 3.5 वर्षात शिरीष गोपाळ देशपांडे, मी, ऊर्जा देशपांडे त्यांची मुलगी आणि प्राजक्त देशमुख ज्यांनी अतिरिक्त पटकथा आणि संवाद या चित्रपटासाठी लिहिले, असा एक फार रंजक सिनेमा म्हणून एकीकडे कथाही वाढत होती
आणि एकीकडे आम्ही माणूस म्हणून समृद्ध होत होतो. त्यामुळे ते आपण म्हणतो ना, आपण इव्हॉल्व्ह होत जातो, तशी स्क्रिप्ट आणि आम्ही सगळे एकमेकांबरोबर इव्हॉल्व्ह होत होतो. आणि ती प्रोसेस फार कमाल होती. म्हणजे त्या 25 ड्राफ्टमध्ये संगीत मानापमान ही सिनेमाची गोष्ट कशी फिरून आली ते बघणंच फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे एका ड्राफ्टमध्ये तर भामिनी पुरुष सैनिक बनून धैर्यधराच्या छावणीत प्रवेश करते. इथपासनं काहीही त्या ड्राफ्टमध्ये घडत होतं. आणि आम्ही कुठलीच आयडिया ही चुकीची नसते अनलेस अँड अंटिल ती पेपरवरती उतरून ती आपल्याला योग्य दिशेने प्रवास करत नसते तोपर्यंत. त्यामुळे आम्ही कुठल्याही आयडियाला नाकारलं नाही. आम्ही जे मनात येत होतं ते सगळं आम्ही कागदावर उतरत होतो. एकदा परत वाचत होतो, नाही आवडलं तर परत बाजूला ठेवत होतो, पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करत होतो, पुन्हा डिस्कस करत होतो, पुन्हा काही दिवस ब्रेक घेत होतो, पुन्हा काहीतरी कल्पना आवडली तर एकमेकांना फोन करून सांगत होतो. त्यामुळे तो जो 3.5 वर्षाचा प्रवास होता स्क्रिप्ट लिखाणाचा, तो मला असं वाटतं या सिनेमातला बाकी पुढचा प्रवास रंजक आहेच, कारण त्याच्यात सगळी माणसं एक जोडत गेली. पण हा जो तिघांचा जो त्या काळातला प्रवास होता, मी, शिरीषजी आणि ऊर्जा, तो फार आउटस्टँडिंग होता, तो फार कमाल होता. पण मग इतकी वर्ष तो विषय लावून धरणं, इतकी वर्ष मनाशी तो उराशी बाळगणं आणि तो सिनेमा करणं, तर ती प्रेरणा काय होती? स्क्रिप्ट होती. आणि दुसरी गोष्ट, मला असा विषय मांडायचा होता जो आपल्याकडे मराठी चित्रपटमध्ये आपण गेल्या कित्येक वर्षात पाहिलेलं नाही आहे. ते म्हणजे एक फॅन्टसी, एक परिकथा आणि जी संगीतमय परिकथा. मी सांगतो माझं इन्स्पिरेशन कुठनं येतं ते मी लपवत नाही, कारण फिडलर ऑन द रूफ सारखा चित्रपट असेल किंवा साऊंड ऑफ म्युझिक सारखा चित्रपट असेल किंवा ला मिझरेबल सारखं नाटक आणि त्याच्यावरचा चित्रपट असेल, तर हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत की म्युझिकल कसं करायचं, तर या चित्रपटांसारखं करायचं की ज्याच्यातली गाणी हा त्या कथेचा भाग बनून अशी घट्ट कथेशी चिकटल्याप्रमाणे येतात. ती गाणी कुठे वेगळी वाटत नाहीत, तर इतक्या सराईत पद्धतीने ती गाणी त्या चित्रपटाच्या कथेला, व्यक्तिरेखांना पुढे नेतात. तर मला जर म्युझिकल करायचे तर मला या पद्धतीचं करायचं आहे, जिथे गाणी उपरी वाटणार नाहीत, ठिगळा लावल्यासारखी वाटणार नाहीत. त्या गाण्यांच्या माध्यमातून कथा, व्यक्तिरेखा पुढे सरकतील, असं मला करायचं होतं. त्यामुळे इन्स्पिरेशन तेच होतं, पण कथा आपली होती, आपल्या मातीतली होती, मराठी मातीतली होती, ज्या चित्रपटाच्या कथेला आपण म्हणतो की आपल्या मातीचा सुगंध आला पाहिजे. तर मानपमानला आपल्या मातीचा सुगंध आहे. ती कुठल्याही परकीय चित्रपटावरनं, भारतातल्या इतर भाषेतल्या चित्रपटावरनं बेतलेली किंवा इन्स्पायर होऊन घेतलेली गोष्ट नाही. ती अस्सल आपल्या मातीतली गोष्ट आहे, मराठी मातीतनं उगम पावलेली गोष्ट आहे, ज्याच्यावरनं इन्स्पायर होऊन हा चित्रपट घडलेला आहे. या परिकथेतली परी तू आहे, जसं आल्यापासून दिसतंच आहे ना. कौतुक सुरू आहे. आणि तुझ्यासाठी अट्टहास जो काही केलेला अट्टहास आहे, तर त्या भामिनीविषयी सांग ना, त्या सेटवरच्या भामिनीविषयी, की तुझ्या रोल आला, तुझ्या मनातली भामिनी तुला काय बोलली? मला असं चार्ज वाटतं मोर. मनातली भामिनी काय बोलली? चार्ज मोर. आय विश. मला असं वाटतं अभिनेत्री म्हणून अशा इतक्या एखाद्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणं, ही संधी मिळणं, मी कायमच म्हणत आले की मी नशिबाने मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, असे निर्माते असल्यावरती मला असं वाटतं की असे चांगले सिनेमे, मोठे सिनेमे येतातच वाट्याला. आणि खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पहिला चित्रपट जो होता तो आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर जुही यांच्याचमुळे माझ्या पदरात पडलेला. त्यामुळे मी नशीबवान समजते स्वतःला की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला करण्याची संधी मिळत गेली आणि अशा निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी तो विश्वास माझ्यावरती दाखवला. पुन्हा एकदा नव्याने काहीतरी आव्हानात्मक करायला मिळणार हे तर निश्चित होतं, कारण भामिनीची भूमिका ज्यांनी आता नाटक पाहिलं असेल कदाचित त्यांच्या मनासमोर नाटकातली भामिनी असेल, पण सिनेमात भामिनी या पात्राचा जो काही ग्राफ आहे तो मला असं वाटतं कलाकार म्हणून खूप चॅलेंजिंग आहे, पण तितकाच क्लिष्ट आहे. आणि तो साकारायला मजा येईल हे पहिल्या दिवशीच जाणीव झाली होती. म्हणजे जेव्हा कळलं की आपल्या वाट्याला हे येणार आहे तेव्हापासून एक्साइटमेंट होतीच. माझ्या मनातल्या भामिनीने मला काय सांगितलं मला माहिती नाही, पण मला एवढं मात्र निश्चित होतं की ही वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण इतका मोठा चित्रपट ज्याला शंकर एहसान लॉयचं संगीत आहे, जिओ स्टुडिओज निर्माते आहेत, आमचे फडतरे निर्माते आहेत, सुबोध
भावे कट्यार काळजात घुसलीनंतर संगीत मान अपमानसारखा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे पुन्हा एकदा, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरची संपूर्ण टीम आहे. त्यामुळे असा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध होणं पुन्हा एकदा वॉज अ वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी, आणि ते पण लीड म्हणून. त्यामुळे मला फक्त एवढंच माहिती होतं की ह्या पात्राची, या भूमिकेची जी काही डिमांड आहे त्याला सरेंडर व्हायचं आणि दिग्दर्शक आपल्याला ज्या वाटेवर नेईल त्या वाटेवर जायचं. त्यामुळे फार त्याचा विचार न करता, फार या गोष्टीचं दडपण न घेता की इतके दिग्गज कलाकार आहेत, इतका मोठा सेटअप आहे, या सगळ्यात आपण आपला 100% देण्याचा प्रयत्न करूया. त्या कशाचंही दडपण न घेता या सगळ्या प्रोसेसला सरेंडर होऊन भामिनीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक म्हणून सुबोधच्या काय अपेक्षा होत्या तुझ्याकडून आणि त्या कशा पूर्तता केल्या कामामध्ये? काय अपेक्षा होत्या? मला असं वाटतं की प्रत्येक पात्र जे दिग्दर्शक व्हिज्युअलाइज करतो ते त्या पद्धतीने उमटवलं जावं एवढीच दिग्दर्शकाची अपेक्षा असते. आणि त्यासाठी डे 1 पासून त्याच्या मनात काय आहे हे तो सांगण्यात आला आहे की त्याच्या डोळ्यासमोर जी भामिनी आहे ती कशी आहे, तिच्या स्वभावातले काय गुणदोष म्हणूया ते आहेत, किंवा या सिनेमाच्या दरम्यान, या कथेच्या दरम्यान त्या पात्राच्या आयुष्यात काय काय घडतं, त्याच्याने त्या पात्राच्या मनावर, त्याच्या पर्सनॅलिटीवर काय काय परिणाम होत जातो, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस कॉन्स्टंटली होत गेल्या. आणि मी म्हटलं तसं मला तरी असं वाटतं की त्याची एवढीच अपेक्षा होती की त्याच्या डोळ्यासमोर जी भामिनी आहे त्याच्या किमान जवळ जाण्याचा प्रयत्न करावा, आणि मी माझ्या परीने प्रामाणिकपणे तो प्रयत्न केला असं मला वाटतं. तुमच्या पोस्टमध्ये वाचलं की 10 वेगवेगळ्या ठिकाणी मध्य प्रदेश, झाशीमध्ये, कोल्हापूरमध्ये, मुंबईमध्ये शूट झालं. हा सगळा लवाजमा किंवा हा सगळा औरा, हा सगळं सेटअप व्यवस्थापन करणं कसं आणि कितपत कठीण होतं, सोपं होतं, काय होतं या सिनेमाबाबत? नाही, सिनेमा जेव्हा सुबोधच्या डोक्यात आला तेव्हा म्हणजे तू जर गेल्या 20 वर्षातला मराठी सिनेमा बघितला तर आपल्याकडे कधी फेरीटेल गोष्ट आलेली नाही आहे. आपण वेगवेगळे जॉनर्स केलेले आहेत आणि खूप अप्रतिमरित्या म्हणजे अप्रतिम सिनेमे झालेले आहेत आत्तापर्यंतचे. म्युझिकल म्हणशील तर कट्यार आहे, पण तरी तो फेरीटेल नाही आहे. तो 2 गायकांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सगळ्या आपण काय म्हणू ॲटिट्यूडची एक गोष्ट होती. सो ह्या चित्रपटाच्या बाबतीत सुबोधच्या मनात आधीपासून असं होतं की आपण एका न्यूट्रल जागी सिनेमा शूट करूया. म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, अशा प्रकारचं आर्किटेक्चर जे महाराष्ट्रातलं आर्किटेक्चर ह्याच्यापेक्षा एक वेगळं आर्किटेक्चर असेल, ज्याला एक न्यूट्रल गोष्ट असेल. म्हणजे इनफॅक्ट त्याच्या मनात तर डिझनीचा खूप रेफरन्स होता, बरोबर. आपण ते खूप सारे व्हिज्युअल्स आम्ही बघून त्या प्रकारे ते करायचा प्रयत्न करत होतो. सो फायनली तो अनेक ठिकाणी रेकीवरती जाऊन आला बिचारा, आणि त्याच्यातनं 2-3 लोकेशन्स खूप अप्रतिम सापडले. म्हणजे विशेषतः मध्य प्रदेश का आता ते उत्तर प्रदेश अशा या बॉर्डरवरचं ओरछा नावाचे गाव आहे. खूप सुंदर छोटंसं गाव आहे आणि खूप सुंदर मंदिरं, हवेली, नदीचा काठ असं सगळं आहे. त्याचा वापर अतिशय कलात्मकरित्या खुबीने या चित्रपटामध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुठेच असं जाणवत नाही की ते भारतीय आहे आणि तरी ते न्यूट्रल आहे, आणि त्याला तरीसुद्धा कुठल्याही काळाचा संदर्भ नाही. असं नाही की 1500तली कथा आहे का 1800तली कथा आहे. इट्स अ न्यूट्रल स्पेस. आणि त्याच्याबरोबरीनेच मग जसं मी लिहिलं आहे तसं महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, वाई, मुंबई फिल्म सिटी, ND स्टुडिओमध्ये तर ते मॅनेजमेंट अवघड होतं. आणि ॲब्सोल्युटली क्रेडिट टू सुबोध आणि पूर्ण टीम की ज्यांनी ते अक्षरशः, मी तुला सांगतो, 45 दिवसात तू सिनेमा बघितल्यावर तुला लक्षात येईल की 2 तास 40 मिनटाचा सिनेमा, 14 गाणी आणि इतकी लोकेशन्स, आणि सकाळी 6ला शूटिंग सुरू करणं, आणि आम्ही थंडीच्या दिवसात विशेषतः शूट करत होतो. म्हणजे आता हे थोडं अवांतर आहे, पण त्याच्याने होतं काय की तुम्हाला 6च्या आत सगळं शूटिंग संपतं, 5लाच अंधार म्हणजे लाईट जातो, जो नॅचरल लाईट आहे. तर अशा सगळ्या एका डिफिकल्ट पोझिशनमध्ये त्यांनी सिनेमा काय आपण म्हणू सगळ्या टीमला एकत्र ठेवून तो पूर्ण केला. सो पण मला असं वाटतं कुठेतरी की लोकेशन्स, त्याच्यासाठी असणारा अट्टहास, त्याच्यासाठी असणारी मेहनत, त्याच्यासाठी असलेल्या प्रत्येक टीमचे रिक्वायरमेंट्स, कारण ह्याच्यामध्ये काय होतं म्युझिकल असल्यामुळे मग तुम्हाला कोरिओग्राफर आले,
मग ॲक्शन असल्यामुळे ॲक्शन सीन्स आले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं नव्हतं की इकडे गेलं की सीन शूट केले आणि आलो. सो काही काही सिनेमांना कसं असतं, तुम्ही लोकेशन कुठलेही गेलं तरी ते ड्रामा असतात, ते इंडोर्स असतात. सो इथे आता मध्य प्रदेशला गेलो, कोल्हापूरला गेलो, तिथे गाणं पण आहे आणि तिथे ॲक्शन पण करायचे. सो हा एक त्यातला कॉम्प्लिकेटेड पार्ट होता डिरेक्टर म्हणून आणि टीम करता म्हणून. पण तो इव्हेंच्युअली तुम्ही आज जेव्हा ट्रेलर बघता आणि त्याचा प्रतिसाद, ज्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे त्या ट्रेलरला, तेव्हा मला असं वाटतं त्याचं कुठेतरी समाधान असतं. आणि मला वाटतं इव्हेंच्युअली महत्त्वाची गोष्ट ही असते की तुम्ही पडद्यामागे किती मेहनत करा, किती दिवस करताय, काय करताय, किती पैसे लावताय, कोण करताय, हे एक असतं, आपल्याकरता महत्त्वाचंच असतं ते. पण त्याचा आउटपुट, त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण सुबोधनी नाटक केलेलं आहे, तुम्ही किती नाटककारांनी लिहिलेलं असलं की तुम्ही किती दिवस तालीम करा, शेवटी पडदा उघडून जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा तो परफॉर्मन्स, ते नाटक रंगायलाच लागतं, त्याला कुठलाही एक्सक्यूज नसतो. सो इव्हेंच्युअली तो जो ट्रेलर आला आणि त्याचा जो रिस्पॉन्स आहे, त्याच्या एकूण लुकवरती, त्याच्या स्केलवरती, कॉस्च्युम्सवरती, गाण्यांवरती, त्यामुळे त्याचा नक्कीच आनंद आहे. आणि ती जी सुबोधच्या विजननी जे सगळ्यांनी काय आपण म्हणूया, हा तिसरा चित्रपट आहे आमच्या एक्झॅक्टली सेम टीमचा, तर आजही त्याच स्पिरिटनी सगळी जणं काम करत आहेत. त्याचाही एक आनंद आहे की असं नाही की आता वी आर ऑल ओव्हर कॉन्फिडंट किंवा कॅज्युअल की आपण हे करतो. त्यामुळे म्हणून मी ती पोस्ट ट्रेलरच्या वेळेस मला असं उलटं वाटलं की हे लिहावं की ही एकाच टीमने केलेली टीम आहे आणि ती त्याच्या एकाच कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खेळलेला, म्हणजे हा तिसरा वर्ल्ड कप आहे आमच्याकरता आणि तो होपफुली आम्ही जिंकू असं आम्हाला वाटतं. एक प्रश्न सर, तुम्ही आता म्हणालात की 2 तास 40 मिनिटं एवढ्या लांबीचा हा चित्रपट आहे. हो, आजकाल अटेन्शन स्पॅन बद्दल बोललं, Absolutely. 3 सेकंदावर आलेला आहे तो. आता शास्त्रीय संगीताच्या मैफिली सुद्धा 1 तासात 45 मिनिटात एक राग विस्तार करून संपवल्या जातात. अशा वेळी 2 तास 40 मिनिटं लांबी हा कुठे तुम्हाला असा वाटतं का की थोडा प्रॉब्लेम होईल, किंवा की सुबोध तुला क्राफ्टवर विश्वास आहे की हे होल्ड करणार? थँक्स टू ॲनिमल आणि पुष्पा त्यांच्यापेक्षा अर्धा तास आम्ही कमीच होतो. नाही, त्याच्यातलं बरोबर आहे प्रश्न. पण काय, आता यांना विचारा तुम्ही, जर ते 3 सेकंद इंटरेस्टिंग नसतील ना तर ते स्वाईप करायला 3 सेकंदही लागत नाही. ती त्याच्या आत इतकं, म्हणजे ती ऑटोमेटेड सिस्टम झाली आपल्या ब्रेनमध्ये की ते आपल्याला साधारण स्प्लॅश ऑफ अ सेकंडमध्ये कळतं, स्प्लिट ऑफ अ सेकंडमध्ये की हे नको, आणि आपण पुढे जातो. पण जे चांगलं असेल ते मला असं वाटतं तुम्ही बघता. आणि जरी पुष्पा ॲनिमल एक उदाहरणं असली तरी चांगला सिनेमा हा चाललेला आहे. म्हणजे त्याचबरोबरीने तू 12th फेल बघ किंवा लापता लेडीज बघ, किंवा गेल्या वर्षी आम्ही शैतान पण केला होता. सो सिनेमा चांगला असणं महत्त्वाचं आहे, त्याचं क्राफ्ट चांगलं असणं महत्त्वाचं आहे, त्याचं स्टोरी टेलिंग सगळ्यात. आय थिंक इव्हेंच्युअली तुम्ही 10 सेकंद 15 सेकंद किंवा या आजकालच्या सगळ्या मुलांचे जे रील्स बघता ना, त्याच्यात इव्हेंच्युअली स्टोरी टेलिंगच आहे. म्हणजे मी गेले 2 दिवस एका रीलच्या मागे आहे आणि मला ते वेड लागलं आहे बघून. तो एक मुलगा आणि त्याचे वडील दाखवले आहेत आणि तो मुलगा येतो आणि वडील शिवी घालतात त्याला दररोज, आणि मग तो एक जोक होतो त्याच्यामधनं. पण इव्हेंच्युअली ती गोष्टच आहे, तुम्ही ती 1 मिनिटात बघता. सो गोष्ट सांगणं जितकं ग्रिपिंग असेल ना तुमचं, आणि कॅरेक्टर्स अर्थात, तो यू विल होल्ड ऑन. म्हणजे साऊथच्या सिनेमांचं मला वाटतं क्राफ्ट हे खूप मोठं टेक्निक आहे आणि प्रोडक्शन, जे हळूहळू होपफुली आपण अचीव करू. पण गोष्ट ॲज फार ॲज सांगणं जे आहे ते एकदम इंटॅक्ट आणि खूप सॉलिड आहे, आणि त्याला मराठी मातीचा सुगंध आहे, त्याला मराठी पण आहे. त्यामुळे तुम्हाला असं कुठेही वाटत नाही की ही कुठल्या तरी वेगळ्याच विश्वातली गोष्ट सांगताय. तुम्हाला इव्हेंच्युअली जे पात्र जी आहेत, मगाशी सुबोध जसं म्हणाला तो ते एक्सप्लेन करेल की त्याचे जे कॅरेक्टरायझेशन्स आहेत, त्याच्यातली जी गोष्ट आहे की ॲम्बिशन, जेलसी, रिव्हेंज, ही जी मानवी मूल्य आहेत ती इव्हेंच्युअली सेमच आहेत. त्यामुळे ती त्या स्टोरी टेलिंगचा अत्यंत सेंट्रल भाग आहे. म्हणजे तुम्हाला थोडा त्याचा अंदाज ट्रेलरमधनं येतो, तुमचा नवीन ट्रेलर येईल त्याच्यातही तुम्हाला अंदाज येईल. सुबोध, तू उल्लेख करताना 2 म्हणजे फिडलर ऑन द रूफ म्हणालास किंवा साऊंड ऑफ म्युझिक म्हणालास, आणि संगीत असल्यामुळे त्यातली गाणी त्यांचा उल्लेख तू केलास की ती फ्लोमध्ये येतात.
आपल्याकडे संगीत नाटकांमधली पदं आहेत ती म्हणजे अशी खूप या नवोत्सवा वगैरे अशी तडतडीत सुरू होतात की ती गुणगुणायला साधी नाही. म्हणजे आय एम 16 गोइंग ऑन 17 इनोसेंट अँड नाईफ खूप सोपं गाणं आहे, किंवा इफ आय वर अ रिच मॅन खूप सोपं गाणं आहे, ते आपोआप फुटतं. तर या पिक्चरसाठी गाणी करताना, कारण हा संगीत मानापमान असल्यामुळे ते कसं चॅलेंज होतं आणि त्यातली किती पारंपरिक गाणी आणि नवता याचं कसं मिश्रण झालं, आणि तू डिरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू कसं? नाही, या नयनोत्सवाला हे गाणं जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा 1911 साली लिहिलं गेलं. ती भाषाच तशी होती. आता कोणी इतकं बोजड लिहिणारच नाही मराठी, आणि त्या काळात ते बोजड कधीच नव्हतं. आपल्याला आता असं वाटतं कारण आपल्याला ऐकण्याची, बोलण्याची, लिहिण्याची, वाचण्याची सवय आपली कमी झाली म्हणून आपल्याला असं वाटतंय. किंवा नयने लाजविता, तर ते कधीच त्या काळात असं आउट ऑफ द प्लेस वाटलेलं गाणं नसणार, आय एम शुअर. कारण खाडिलकर स्वतः संपादक होते, केसरीचे संपादक होते, टिळकांचे शागिर्द होते आणि ते लिहित होते पेपर, त्यामुळे पत्रकार होते, झुंजार पत्रकार होते. त्यांच्यामुळे टिळकांना जायला लागलं जेलमध्ये. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे, त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे टिळकांना जायला लागलं, कारण ते संपादक होते. तर हा जो तत्वांचा लढा होता हा त्यांच्या डोळ्यादाखत ते बघत होते टिळकांचा, की स्वतःच्या तत्वासाठी कुठल्याही टोकाला जाणारी माणसं आपल्या आजूबाजूला होती. तर अशात मुशीत घडलेले खाडिलकर मानापमान नाटक लिहित होते, कारण स्वातंत्र्याच्या चळवळीत तरुणांचं काहीतरी योगदान असावं असं त्यांना वाटत होतं. म्हणून संपत्तीपेक्षा शौर्य महत्त्वाचं असं सांगणारं हे नाटक त्या काळात लिहिलं गेलं. आता गाणी करताना तू म्हटलास तसं वेस्टर्न म्युझिकलसारखी इंडियन म्युझिकल्स होऊ शकत नाही. त्यांच्याकडची वाद्य वेगळे आहेत, त्यांचं जगणं वेगळं आहे, त्यांनी ज्या परिस्थितीत ते जन्मलेत, जगलेत, संस्कार त्यांच्यावर झालेत, ते सगळं वेगळं आहे. आपल्याकडे आपल्या पद्धतीनेच झाली पाहिजे. म्हणूनच सांगू कसा मी तुला, तर डायलॉग असलेलंच गाणं आहे. किंवा जय हो विश्रामपूरमध्ये तुम्ही गाणं नीट ऐकलं तर त्याच्यात सगळे बोलतातच आहेत, ते डायलॉग्सच आहेत. की मावशी काय सांगू आता, मावशींची माफी माग, असं वागू नकोस, मारामारी करू नकोस, चांगला वाग, ही सगळे डायलॉग्सच आहेत. याच्यात कुठेही गाण्याचा किंवा आता आपण याच्यावर काहीतरी भयंकर बोजड शब्द असलेलं गाणं ऐकतो असं काही फील नाही आहे. किंवा नीट पहा जरा भामिनी, तुझ्यासाठी अख्खा मी हे खाली आणलंय, हा डायलॉगच आहे जो फक्त गाण्यात सुमित व्यक्त करतोय. त्यामुळे भाषा हे क्रेडिट समीरचं आहे, सामंतचं, की ज्यांनी ही 8 नवीन गाणी लिहिली आहेत, की त्यांनी कुठेही खाडिलकरांची कॉपी करायचा प्रयत्न केला नाही, पण खाडिलकरांच्या नाट्यपदांना पूर्ण कॉन्ट्रास्ट अशी गाणी लिहिली नाही. त्याची गाणी ऐकली तर असं वाटतं की हां कदाचित खाडिलकरांच्या मुलांनी लिहिली असतील किंवा त्यांच्याच पंथातल्या एका कोणीतरी लिहिली असतील, अशी गाणी ती वाटतात. हे समीरचं क्रेडिट आहे. खाडिलकरांना काहीच बदलायचं नव्हतं, कारण ते नाही आहेत, बदलायचं समीरला होतं. त्यामुळे हे क्रेडिट समीरचं आहे की त्यांनी त्यांच्या पदांना, त्यांच्या शब्दांना धक्का लागेल असे स्वतःचे शब्द लिहिले नाहीत, आणि ते खूप सांभाळून लिहिलं आहे. जिथे शुरामी वंदिले आहे तिथेच वंदन हो आहे. त्यामुळे असं वाटतं की हां कदाचित वंदन हो ओरिजिनल असू शकतं. ज्यांना मानापमान माहिती नाही आहे त्यांच्यासाठी असं वाटू शकतं की ही सगळी एकाच नाटकातली किंवा कदाचित सिनेमासाठीच नव्याने लिहिलेली किंवा संगीतबद्ध केलेली गाणी असेल. त्यामुळे हे सांभाळण्याचं काम जसं समीरने केलं गीतांच्या माध्यमातून, त्याचा सोल गाण्याचं सांभाळण्याचं काम अर्थात शंकर एहसान लॉय यांचं होतं. आणि त्यांनी ते, मला असं वाटतं की त्यांना हे सांगण्याची पण गरज नाही आहे, कारण ते जितके उत्तम क्लासिकल सिंगर आहेत तितकेच ते उत्तम एका प्रोफेशनल व्यावसायिक सिनेमाचे सुद्धा संगीतकार आहेत. आणि त्यांच्यातला जो ब्लेंड आहे क्लासिक आणि क्लास आणि मास, हा फार कमालीचा आहे. कारण बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते, आपल्याकडे काही कमी हुशार संगीत दिग्दर्शक नाही आहेत, पण बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आधीच अवघड असलेली गोष्ट अजून अवघड करून सांगणं आणि त्याच्यात स्वतःचं कौतुक म्हणणं की पाहिलंच कशी जागा काढली. पण शंकरजींच्यात ही खासियत आहे की अवघड असलेली गोष्ट ती इतकी सोपी करून सांगतात की तुला कळतच नाही की एका अत्यंत पारंपरिक अशा क्लासिकल संगीताचीच वारसा आणि परंपरा पुढे जाण्याचा भाग आहे. जसं कट्यारमध्ये मनमंदिरा हे देश राग असलेलं गाणं आहे, किंवा किरवाणीवरचं दिल की तपिश आहे, पण ते असं बोजडपणा करून मांडत नाहीत तुझ्यासमोर. दिल की तपिश कोणी गाऊ शकतं, मनमंदिरा कोणी गाऊ शकतं. म्हणजे मनमंदिरा काही लहान मुलांच्या जगण्याचा भाग व्हावा इतकं ते गाणं मुलांच्या आयुष्यात आलंय. तशीच ह्याच्यातली गाणी आहेत की ती तुला वाटणारच नाहीत की हे अच्छा ह्या रागावरती आहे किंवा ते त्या रागावरती आहेत. रागाचा बडेजाव न आणता प्रत्येकाला सहज सोपं वाटेल आणि आपल्यातलं वाटेल असं गाणं करणं ही त्यांची मॅचचा पोटे आहे. आणि मला असं वाटतं की या दोघांचं कॉम्बिनेशन हे फार खतरनाक लेथल कॉम्बिनेशन, समीर सामंत आणि शंकर एहसान लॉय. त्यांच्याच प्रश्नाला पुढचा प्रश्न लागून आहे की
नाट्यसंगीत मूळ नाटकातल्या संहितेमधल्या नाट्यमय घटना आणि सिनेमाची पटकथा या ज्या 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या संतुलन कसं राखलंस तू? आणि कटाक्षाने काय पडलंस की हे आपल्याला करायचं नाही आहे किंवा हे बाजूला ठेवायचं आहे? नाटक वाचल्यानंतर पुन्हा मी नाटक वाचलं नाही. ज्या क्षणी मला ठरलं की मला याच्यातलं काय करायचं आहे त्या क्षणी तो जर्म फक्त मी उचलला, धैर्यधर आणि भामिनी, दॅट्स इट. मग ते नाटक मी बाजूला ठेवून दिलं, कारण आता त्या नाटकाशी सिनेमाचा काही संबंध नाही. ते नाटक म्हणून लिहिलं होतं आणि ते तिथेच योग्य आहे. ते जर सिनेमात आलं तर तो सिनेमा बोरिंग होईल. आणि जर नाटकच बघायचं आहे तर यूट्यूबला आहे की उपलब्ध. यांचे एवढे करोड रुपये कशा करता खर्च करू मी? माध्यमांतर करायचं आहे तर त्या माध्यमाची शक्तीस्थळं ओळखून त्याप्रमाणे पटकथेत बदल नाही केले तर तो कंटाळवाणा चित्रपट होईल. तो मीच बघणार नाही आधी दिग्दर्शक म्हणून, तर लोकांना कसं सांगू की बघा. त्यामुळे त्यातला जर्म फक्त घेतला की जो जर्म मला इंटरेस्टिंग वाटला, म्हणजेच भामिनी आणि धैर्यधर यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं. आणि मला ते डायरेक्टली चांदोबाच्या गोष्टीशी असोसिएट त्यांनी केलं की आटपाट नगर होतं, नगरात एक गरीब शेतकरी होता, त्या शेतकऱ्याचा एक मुलगा होता आणि त्याच नगराच्या एका राजाची राजकन्या होती. ती राजकन्या शेताला म्हणून बाहेर गेली आणि तो राजपुत्र पण नेमका तिकडनं, तो शेतकऱ्याचा मुलगा पण तिकडनं जात होता. अचानक तिच्यासमोर साप आला, त्याने तिला दंश केला. शेतकऱ्याचा मुलगा आला, त्याने तिला वाचवलं. दोघांनी एकमेकांना बघितलं. त्याला माहिती नव्हतं कारण ती अत्यंत साध्या वेशात तिच्या मैत्रिणीचा ड्रेस घालून गेली होती. त्याला असं वाटलं इथं साधी दासी दिसते आपल्यासारखी, तो तिला घाली ना गोष्ट स्वरूप. मला काय करायचं, मला त्या एका कल्पित असलेल्या फॅन्टसीमध्ये माझ्या लोकांना घेऊन जायचं आहे. त्या फॅन्टसीचा एलिमेंट मला मानापणमध्ये सापडला, माझ्यासाठी बास तेवढंच महत्त्वाचं होतं. मग तो अख्खा सिनेमा नव्याने चित्रपटासाठी आपण एक नवीन कथा लिहावी तसा तो आम्ही त्याचा आधी कथाविस्तार केला. कथाविस्तार केल्यानंतर त्याचा स्क्रीन प्ले केला. स्क्रीन प्ले केल्यानंतर डायलॉग फॉर्ममध्ये आलो. पण ते करताना त्याच्यात कुठे कुठे संगीत येऊ शकतं, कुठले कुठले सीन हे सांगीतिक पद्धतीने पुढे जाऊ शकतात ते मार्क केले. पण ते सीन आधी लिहून काढले. मग ते समीरला सांगितलं की सम्या हा सीन आहे, हे साधारणपणे त्या सीनचा भाव आहे, आता गाणं लिही. त्यामुळे ते सीन्स कन्वर्टेड इंटू सॉंग्स आहेत. त्यामुळे ते नुसते गाणे असे पॅची अलर्गे येत नाहीत, ती गाणी पुढे ढकलतात सीनला, प्रसंगांना, व्यक्तिरेखांना. बरं, जरी पोशाख, दागदागिने, सेट मोठा, सेटवरचं वातावरण कसं असं, तू आजूबाजूला काय बघत होती? सगळी तुला पॅम्पर करत होती त्या निमित्ताने? मला का म्हणून पॅम्पर? पालखीतनं जायची ती. नाही, भामिनीला सिनेमात खूप पॅम्पर केलंय सगळ्यांनी. पण मला असं वाटतं सेटवरती सगळ्यांची एकच एनर्जी होती, सगळ्यांचा एकच फोकस होता की आपल्याला हा सिनेमा जितका उत्तम पद्धतीने साकारता येईल तितका साकारायचा आहे. त्यामुळे सेटवरचं वातावरणही त्याच आमचा दिग्दर्शक इतका फोकस्ड होता, आमचे निर्माते इतके भक्कम होते, आमच्या समोर एक काय म्हणूया क्लिअर फ्रेमवर्क होतं की आपल्याला हे काम करायचं आहे. आणि सेटवर तेच वातावरण होतं. प्रत्येक जण मन लावून आणि पॉझिटिव्हली काम करत होतं. प्रत्येकाची हीच इच्छा होती की हा सिनेमा उत्तम व्हावा. आपल्याला हे इतका छान संगीताचा वारसा मिळाला आहे, आपण त्याचा उपयोग करून पुढच्या पिढीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. इतकी चांगली टीम एकत्र जमा झाली आहे, इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, त्या सगळ्याचा सर्वोत्तम उपयोग आपल्याला कसा करता येईल टू कन्वर्ट इन टू अ गुड फिल्म, हा एकमेव प्रयत्न सेटवरती होता. तेव्हा मला असं वाटतं की म्हटलं तर आम्ही सगळे खूप पॅम्पर गेलो होतो. कारण क्रिएटिव्हली इतकं सॅटिस्फाईंग असायचा प्रत्येक दिवस. कारण रोज काहीतरी वेगळं आव्हान असायचं, रोज काहीतरी वेगळं त्या दिवसाचं काम पूर्ण करण्याची डेडलाईन असायची. साने सर म्हणाले तसं आम्ही अशा काळात शूट करत होतो जेव्हा 5 वाजताच डेलाईट जायचा. त्यामुळे तेवढ्या लिमिटेड तासांमध्ये आपल्याला किती ऑप्टिमम आउटपुट देता येईल हा एक प्रयत्न असायचा. पण कुठेही कधीच या गोष्टीचं प्रेशर नाही जाणवू दिलं, कोणीच नाही, ना दिग्दर्शकांनी, ना निर्मात्यांनी, ना आमच्या टीममधल्या कुठल्याही मेंबरनी. कधीही मला आठवत नाही सेटवरती असा आरडाओरडा झाला आहे किंवा धावपळ झाली आहे. मला आठवतं आहे काही दिवस असे होते की मी एका दिवसाला आय थिंक 6 नऊवाऱ्या बदलले, 6 का 7 नऊवाऱ्या. आणि नेसत होते मी म्हणजे मी नाही, अर्थात मला नेसवली जात होती नऊवारी ती, पण दिवसाला 6-7 नऊवाऱ्या नेसवल्या जाणं
चेष्टेचं काम नाही. आणि म्हटलं तसं लिमिटेड ह्या काही तासांमध्ये, पण हे सगळं होत असताना प्रत्येक जण आनंदाने आणि उत्साहाने काम करत होतं. कधी या गोष्टीचं प्रेशर जाणवलं नाही, कधी याचा कामावर परिणाम झाला नाही कुणाच्याच. मला असं वाटतं की हे संपूर्णपणे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं श्रेय आहे की इतका तामझाम असून सुद्धा कधीच कुठलीच काय म्हणूया गडबड झाली नाही किंवा आव्हानं आली नाही असं नाही, पण कधीच त्याचं प्रेशर जाणवलं नाही, कधीच त्याचं कन्व्हर्जन नेगेटिव्ह वाईब्समध्ये झालं नाही. कितीही अडथळे आले, कितीही कठीण दिवस असले आमच्यासाठी, तरीसुद्धा त्या सगळ्यातनं ह्यांची बेसिक ऊर्जा खूप पॉझिटिव्ह असल्याकारणाने सगळेजण पॉझिटिव्हली त्याकडे पाहून जे काही छोटे मोठे अडथळे असतील ते ओव्हरकम करत होतो आणि आनंदाने आणि चांगल्या मनाने हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण गाणी पाहतोय किंवा आपण ट्रेलर पाहतोय ती ऊर्जा ट्रान्सलेट होते आणि मला असं वाटतं ती लोकांपर्यंत पण पोचते, कारण त्यांच्या प्रतिसादातनं सुद्धा हे जाणवतंय. त्यामुळे मला आवडलं असतं जर मला एकटीला स्पॅम्पर केलं असतं तर. निर्मिती करताना क्युरेट करताना एकत्र जुळवून आणताना मराठी प्रेक्षकाला काय हवं किंवा प्रेक्षकाला काय बघायचं आहे, मराठी प्रेक्षकांना त्यांची आवड काय किंवा अमराठी प्रेक्षकांना याकडे आकर्षित आपल्याला करता येईल का, या सगळ्या गोष्टीचा विचार बॅक ऑफ द माइंड होतो का? हो, निश्चितपणे होतो. इनफॅक्ट कोविडच्या काळानंतर हा विचार जास्त गांभीर्यपूर्वक केला जातो आणि कोविडच्या काळानंतर आम्ही जे सिनेमे केले, इतर सिनेमे जे आलेत विशेषतः मराठीतनं आणि इतर भाषातनं, तर त्या सगळ्याचाही तुम्हाला सारासार विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायला लागतो. विशेषतः कोविडच्या काळानंतर 2 गोष्टी झाल्या आहेत प्रकर्षाने की OTT प्लॅटफॉर्म्सचं जे कन्झम्पशन होतं त्याची जी मागणी होती ती इतकी आधी नव्हती, जी OTT म्हणजे कोविडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली. आणि मला असं वाटतं की कुठेतरी हे सगळं तुम्ही जे बघता कॉन्टेंट कुठल्याही भाषेतलं असो, हे सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की तुम्ही ही एक सवय जडली आहे की तुम्ही कुठल्याही भाषेतलं कॉन्टेंट बघता. सुबोध खूपच बघतो, मी काहीच बघत नाही आणि मग तो सतत सांगत असतो मी आज हे बघितलं ते बघितलं. सो तुम्हाला एक कळतं की तुम्ही कॉन्टेंट कन्झ्युम जे करताय त्याला आता भाषा हे नुसतं एक माध्यम आहे, पण स्टोरी टेलिंग अगेन ते युनिव्हर्सल आहे. त्याला आता तुम्हाला मल्याळम बघताय का स्पॅनिश बघताय ह्याचे काही फरक पडत नाही. सो इन अ वे ते तुम्हाला ऑडियन्सला ना प्रगल्भतेकडे नेत असतं. आणि दुसरीकडे असं झालेलं आहे की साऊथ सिनेमांची पॉसिबली याचं कधीतरी नंतर ॲनालिसिस होईल की जी एक विशेषतः पुष्पा आला, RRR आला, ती कोविडनंतर कदाचित ह्या सगळ्या अशा काहीतरी सिनेमांची गरज असावी, म्हणजे ती एक नंतर लाट पण आली आणि तो एक ट्रेंड पण आत्ता दिसतोय साधारणपणे. सो कदाचित काही वर्ष ह्या सिनेमे डॉमिनेट करतील, म्हणजे ज्याचा त्रास मराठी किंवा इतरांपेक्षा हिंदीलाही जास्त होतो आहे की साऊथ सिनेमे जास्त डोईजड होत आहेत, ते जास्त मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आकर्षित करत आहेत भारतभरामध्ये. तर या बदलत्या काळामध्ये आपल्याला मराठी सिनेमाला आपण काय गोष्ट निवडायला पाहिजे आणि कशा प्रकारे मांडायला पाहिजे ह्याचा नक्की एक नाही 10 वेळा विचार करायला पाहिजे, रादर 100 वेळा विचार करायला पाहिजे. की जे टेन्शन आम्हाला बाईपणलाही होतं की पहिल्या दिवशी प्रेक्षक कसे येतील त्याच्यामध्ये. सो मला आता ते 1, 2, 3, 4 सरकारी सिनेमा आम्ही केला, वसंतराव केला. सो आम्ही ह्या नव्या व्यवस्थेमध्ये, नव्या पोस्ट कोविड एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला कुठच्या गोष्टी निवडायच्या आहेत आणि कशा प्रकारे त्या मांडायच्या आहेत. कारण आता हा साधा सरळ सोपा राहिलेला मार्ग नाही की तुम्ही सिनेमा आणला आणि लोक बघतील. हे म्हणजे आधीही असं नव्हतं की तुम्ही ऑडियन्सेसना ग्रांटेड धरू शकत होता. आता तर जास्त कठीण आहे की मला माझ्या घरच्या कम्फर्टमधनं, जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट उपलब्ध आहे, फोन हा माझा कॉन्टेंट आहे, जे एंटरटेनमेंट आहे, आणि नंतर माझा व्यवसाय, घर, हे सगळं करून मला सिनेमागृहात येऊन तिकीट काढायचं आहे. तर हा खूप मोठा चॅलेंजिंग भाग आहे. त्यामुळे तुम्हाला गोष्ट निवडणं, ती मांडणं, ह्या प्रक्रियेवरती खूप सखोलपणे विचार करायची गरज आहे आणि त्यातूनच तुम्ही काहीतरी चांगलं आउटपुट निर्माण करू शकता असं मला वाटतं. सोबत सिनेमाचा दिग्दर्शक तू आहेस, धैर्यधरचा रोल लिहिताना किंवा सिनेमा करताना दुसरा नट तुला दिसलाच नव्हता नाही, आणि कट्टू याच ह्याच्यामध्ये की बालगंधर्व ज्यांची भूमिका तू साकारली आहेस त्यानिमित्ताने भामीने सुद्धा तू साकारली आहेस आणि धैर्यधर, तिन्ही रोल
तू याच्या निगडीत झालं हे ठरवून आपण नाही, धैर्यधारच्याच बरोबरीने तो त्याला उत्तर देऊन दे. म्हणजे तू अनेक ठिकाणी बोलत नाही. त्याच्या योगायोगाने अशी खूप युनिक गोष्ट आहे की भामिनी आणि धैर्यधर केलेला एकच नट असेल त्याच्यावरती. सो ही खूप इन अ वे इट्स अ ग्रेट मोमेंट फॉर एनी ॲक्टर. आणि एकाच नटाच्या आयुष्यात 2 गाणी 2 वेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून येणं असं सुद्धा कदाचित पहिल्यांदा घडलं. म्हणजे नाही मी बोलतो ना, आता त्याच्यातही होतं ह्याच्यातही आहे, रवी मी त्याच्यातही होतं ह्याच्यातही आहे, पण त्यात मी भामिनी होते, यात मी धैर्यधर आहे. त्यामुळे असं फार विशेष घडलं. पण असं काही आता मी धैर्यधर करणार आहे, आता माझ्यासाठी सिनेमा करायचा आहे, हा काही माझा पॉईंट ऑफ व्ह्यू. मी जेव्हा एखादी गोष्ट दिग्दर्शक म्हणून डोक्यात येते तेव्हा नसते ना. कट्यारलाही होती तेव्हाही मला करायचं नव्हतं, तेही यांना माहीत आहे, आणि आत्ताही मला करायचं नव्हतं, पण ते मी केलं. करायचं नव्हतं म्हणजे ते त्यांना विचार. नाही, त्याचा असा म्हणजे तो एका अर्थी तो ओपन असतो. तो दिग्दर्शक म्हणून खूप फोकस्ड पद्धतीने विचार करत असतो की मला ही गोष्ट सांगायची आहे, गोष्टीतला हा नायक आहे, ती इतर पात्र आहेत, ती कथा अशी आहे. आणि आम्ही त्याला सांगत असतो की सुबोध भावेच हे करेल, पण तो म्हणत असतो ठीक आहे आपण बघूया. असं करून तो त्या गोष्टीवरती काम करत राहतो. सो आमचं ठरलेलं असतं सुबोध भावेलाच घ्यायचं आहे, पण त्याला हो म्हणण्याकरता मग आम्हाला काही महिने जातात आणि मग इव्हेंच्युअली सुबोध भावे हो म्हणतात, असं त्यातलं घडतं. सो तो खूप जेन्युअनली सुबोध भावेला घेऊन सिनेमा करावा अशा प्रकारचं काम नाही करत. सो हा त्याच्यातला खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा गुण आहे की तो ते तटस्थपणे त्याचं काम करतो. आणि ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नट असता तेव्हा नटाला अशा न्यूट्रल पद्धतीने एखाद्या स्वतःच्या स्क्रिप्टकडे बघून काम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण तुमचा एक सेल्फ इंटेलिजन्स असू शकतो किंवा तुम्ही त्या मोहात जाऊ शकता, पण तो खूप शेवटपर्यंत त्याच्या मनात चालू होतं की हो की नाही. वेरॅज आम्ही त्याच्या मागे होतो, पण तोही शेवटपर्यंत विचार करत होता की मी करू का नको या भूमिकेमध्ये. खूप ऑब्जेक्टिव्हली त्याला वाटत होतं. पण इव्हेंच्युअली सगळं ज्या प्रकारचं कास्टिंग, ज्या प्रकारची टीम तयार झाली ते बघता ते पूरक होतं की त्यांनी धैर्यधर करणं. कारण शेवटी सिनेमा एक कॅरी करण्याला एक क्रेडिबल काय आपण म्हणूया चेहरा, ॲक्टर, ही सगळी गोष्ट आहे. त्याची एक जर्नी आहे त्या कॅरेक्टरची, त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, त्याची एक लेगसी आहे. त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता त्यांनी तो निर्णय घेतला असावा. पण त्याचा कुठलाच हा कधीच अट्टहास नव्हता की सदाशिव मी करीन, किंवा मग तर त्यांनी मग खासाहेब केला असता जर करायचं झालं तर, कारण ती इतकी सक्षम भूमिका होती. सो ॲक्टरचा मोह असता तरी सहजपणे सांगितलं असतं खासाहेब मी करतोय, बाकीचं आपण ठरवूया. कारण दॅट इज अ काय म्हणूया ऑथर बॅक रोल इन दॅट प्ले. आणि तसंच त्यालाही विचार की या सिनेमात त्याला काय रोल करायचा होता, म्हणजे तुला त्याचं उत्तर पूर्ण होईल त्याचं सर्कल. नाही 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 नाही, हे त्याला आधी उत्तर देऊन दे मग तू विचार. मला उपेंद्रांनी जो केला तो रोल मला करायचा होता, विलनचा रोल. गिव्हन अ चॉईस. पण आता तू जेव्हा डिरेक्ट करत असतो, हा प्रश्न तुला अनेकदा विचारला असेल कदाचित, पण माझी क्युरिओसिटी म्हणून विचारतोय की तू जेव्हा डिरेक्ट करत असतोस आणि त्याच पिक्चरमध्ये तू कामही करतोस, तर सगळं झाल्यानंतर मागून बघताना, म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे येऊन बघताना तुझ्यातला डिरेक्टर वर चढ असतो का? तू म्हणतोस की नाही ऍक्टिंग तर चांगलं झालंय का नाही, परत करतोस तू काय ती प्रोसेस? नाही, डिरेक्टरच वर चढ असतो. ऍक्टरला मी यूज देत नाही. मी ऍक्टर म्हणून कधी स्वतः मॉनिटरवरती बघत नाही माझा सीन. पण हे कसं, म्हणजे हे कसं करतोस? नाही, याचं कारण मी दिग्दर्शकाचं खूप ऐकतो. पहिली गोष्ट, मी त्याचं प्रचंड ऐकतो. माझ्यासाठी दिग्दर्शक हा माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. कारण अभिनेता सुबोध भावे घडलाय तोच माझ्या आयुष्यातल्या सगळ्या दिग्दर्शकांमुळे घडलाय. म्हणजे माझ्या आयुष्यात ते दिग्दर्शक काढून टाकलेस तर मी ॲक्टरच नाही आहे, मी घडलोच त्यांच्यामुळे. मग तो प्रत्येक मालिकेतला असेल, नाटकाचा असेल, चित्रपटांचा असेल, प्रत्येकाने माझ्याकडनं काढून घेतलं आहे. जे माझ्याकडे नाही आहे तेही काढून घेतलं आहे, जे माझ्यात आहे ते अजून फुलवून सांगितलं आहे. त्यामुळे हे त्यांचं कौशल्य होतं की मला काम करता आलं. तर मी कधीच त्यांच्यामध्ये जात नाही. एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी आधी सांगतो, पण त्याला जर पटली तर नो क्वेश्चन आस्क्ड, तुला हवं आहे, संपला विषय, चर्चा नाही. त्यामुळे मीच ॲक्टर म्हणून कधीही जाऊन माझा शॉट कसं झाला आहे मी दिग्दर्शकाच्या डोळ्यात बघतो. त्याच्या डोळ्यात कळतं की हा चुकलाय का बरोबर आहे.
मला मॉनिटर बघण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मी त्याच्या डोळ्यात बघतो. आता अभिजित असेल तर अभिजितच्या डोळ्यात, ओम राऊत असेल तर ओमच्या डोळ्यात, किंवा आमचा वैभव चिंचाळकर असेल तर त्याच्या डोळ्यात, की त्याच्या डोळ्यात बघतो तो म्हणतो त्यांनी एवढं केलं तर मला पुरेसं आहे, की मला मॉनिटर बघण्याची गरजच नाही. याचा अर्थ त्याला नाही आवडलं आहे, परत करूया. पण त्यांनी एवढं केलं बस, मग मला मॉनिटर बघायची गरजच नाही आहे ना, मी कशाला बघू. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून सेटवर माझ्या काम करताना जरी मी धैर्यधरच्या वेशात असेल तरी माझा ॲक्टर तिथे नव्हता, माझा डिरेक्टरच मॉनिटरवरती होता. ॲक्टरचा किती स्वार्थ असं की नाही, थोडा एक हिरोईक एंट्री बस, मला आवडलाय, पुढे चला. दिग्दर्शक म्हणून, कारण त्याला कधीच समाधान होत नाही, त्याला त्याची एक हिरोईक एंट्री हवीच असते, आणि जी मी धैर्यधरला दिलेली नाही, कारण मी कोणालाच दिलेली नाही. पार्टी फक्त हिला दिली, हिला फक्त पालखी दिली, बाकी सगळे चालत. बरं, त्यांचा खरंच विश्वास बसायचा की माझ्यासाठी पालखी सिनेमातल्या भामिनीला पण दिले ना, मग आता गाडी पण येणार आहे. 10 वर्षांची मेहनत सुरुवातीपासूनची व्यावसायिकदृष्ट्या सरांवर असलेलं दडपण किंवा जो काही जोरावर उभा केला आहे तो चालणं आणि प्रेक्षकांनी येणं इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाचं आहे, फक्त या सिनेमासाठी असं नाही. आणि त्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत तू असताना अभिनेत्रींची किंवा कलाकारांमध्ये असलेली ती स्पर्धा किंवा ती चढाओढ, हा सिनेमा तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे किंवा किती काय अपेक्षा तुला या सिनेमातून? मला मुळात हा वेगळा नाही काढायचा आहे सिनेमा. म्हणजे कशा अर्थाने, अर्थातच हा खूप मोठा सिनेमा आहे, तू म्हणालास तसं सगळ्यांच्या दृष्टीने, संपूर्ण इंडस्ट्रीच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत, सगळ्यांच्या खूप चांगल्या भावना, गुड विशेस या सिनेमा बरोबर आहेत. पण मला असं वाटतं की माझ्यासाठी हा पुढचा सिनेमा आहे, म्हणजे आधीचा सिनेमा रिलीज झाल्यानंतरचा हा पुढचा सिनेमा आहे, त्यामुळे तो तितकाच महत्त्वाचा आहे. वैयक्तिकदृष्ट्या असेल, सिनेमा चालण्याच्या दृष्टीने असेल. प्रत्येकच कलाकाराला वाटत असतं की आपल्या हातून चांगली झालेली कलाकृती प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा. मला या सिनेमाच्या बाबतीत तेवढंच वाटतं. सगळ्यांनी मनापासून मेहनत केली आहे, खूप चांगला सिनेमा प्रेक्षकांना देण्यासाठी सगळ्यांनी धडपड केली आहे. सगळ्यांनी त्याच्यात आपला काय म्हणूया सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज ओतले आहेत. तर प्रेक्षकांपर्यंत ते पोचावं आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा, एवढीच काही ती अपेक्षा आहे. कारण ही जी मोठी गणित आहेत ती त्याचं दडपण घेऊन काम नाही करता येणार. त्याच्यासाठी अर्थात साने सर नेहमी बोलतात की आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे तो करावाच लागणार आहे. आज प्रेक्षक सिनेमागृहात येण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे ते याही सिनेमाच्या निमित्ताने. आता मी बॅक टू बॅक माझे 2 सिनेमे जिओ स्टुडिओज बरोबर झाले म्हणून मी हे सांगू शकते. आम्ही जेव्हा 1, 2, 3, 4 हा सिनेमा प्रमोट करत होतो त्याची स्केल वेगळी होती, त्याचा विषय वेगळा होता, पण तेव्हाही त्यांनी तेवढीच ते मेहनत घेत होते स्टुडिओ म्हणून की हाही सिनेमा वेगळा विषय लोकांपर्यंत पोचावा. तसंच हाही सिनेमा एक परिकथा जी अनेक वर्षात मराठीला लाभलेली नाही आहे तो देण्याचा प्रयत्न करतोय, तोही प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून निर्माता म्हणून स्टुडिओ म्हणून ते पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ह्यांच्या डोक्यावरती ॲज इट इज खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे माझा फोकस फक्त एवढाच आहे की आपण आपल्याकडनं 100% काम करावं आणि आपल्याकडनं किमान आपला खारीचा जो काही वाटा आहे तो व्यवस्थित पार पाडावा आणि पुढचं प्रेक्षकांच्या हातात. जबाबदारीचा उल्लेख केला सर, तुमच्याकडे मराठी सिनेमाचं मास्टर माइंड म्हणून बघितलं जातं किंवा मास्टर माइंड वेगळ्या अर्थी वापरलं. मराठी सिनेमाचे चाणक्य असं म्हणत खूप झालं. जबाबदारीचं दडपण आहे. नाही, मला असं वाटतं प्रत्येक सिनेमा हे दडपण असतं आणि ते दडपण घ्यावं, ते चांगल्या अर्थी असतं. म्हणजे तुम्ही हे ठरवून असं नाही म्हणत की आता अच्छा संगीतमानापणे म्हणजे मी जास्त करीन, 1, 2, 3, 4 आहे म्हणून मी कमी करीन. प्रत्येक सिनेमा तुम्ही तितक्याच पॅशननी, मेहनतीनी, काय म्हणू एक टीमवर्कनी तो पोचवायचा प्रयत्न करता. कधी कधी तुम्ही यशस्वी होता, कधी कधी यशस्वी होत नाही. आता गोदावरीच्या बाबतीत आम्ही तेवढ्याच मेहनतीने केलं, वसंतरावच्या बाबतीतही केलं. ते प्रयत्न कदाचित आज ना उद्या OTT प्लॅटफॉर्म्सवरनं ते सिनेमे येतील, कदाचित इव्हेंच्युअली काही सिनेमांना एक यश मिळतं. पण असं नाही आहे की तुम्ही डावं उजवं कुठलं त्याच्या बाबतीत करता. कारण मला असं वाटतं की प्रत्येक निर्माता, प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक इनफॅक्ट
असं नाही की स्टुडिओबरोबर काम करणारा, हा चांगल्याच स्वप्न घेऊन चांगलाच हेतू घेऊन सिनेमा करत असतो. ठीक आहे, मग काही चुका होतात, मग त्या इव्हेंच्युअली तुम्हाला लक्षात येतात आणि त्यातनंच तुम्हाला ते शिकत जातो असं मला वाटतं. म्हणून इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस जे आपण म्हणतो, जी कलाकारांची असते, ती मला वाटतं निर्माता म्हणून पण आहे. सो दडपण नक्कीच आहे, पण कुठेतरी हा विश्वास आहे की जेव्हा कट्यार केला तेव्हाही हा प्रश्न होता की असा सिनेमा आजच्या काळात कोण बघतील त्याच्यामध्ये, किंवा फॅन्ड्री, किल्ला हे सिनेमे केले तेव्हाही हा प्रश्न होता. काशीनाथच्या वेळेसही प्रश्न होता की अशा पात्राची कथा आज कसं रिलेव्हंट होईल. तर मला असं वाटतं त्यांनी ते करून दाखवलं की त्याच्यातला जो बंडखोर प्रवृत्तीचा माणूस होता, तर ती बंडखोरी जी असते ती माणसाच्यात उपजत असते, त्यामुळे ती रिलेट होतेच. आणि आज जेव्हा मानापमान करतो आहे आम्ही, त्याच्यात असलेली एक नाट्यमयता, त्याच्यात असलेली एक प्रेमकथा, त्याच्यात असलेला संगीताचा भाग, असं सगळ्याचं एक पॅकेज खूप छान प्रकारे एका वेगळ्या स्केलनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे एक वी आर होपफुल की आमचं जे काम आहे, विशेषतः सुबोधचं, कट्यार, काशीनाथ आणि त्याच्यानंतर म्हणजे बालगंधर्व आहे, लोकमान्य आहे, त्याच्यामध्ये केलेल्या मालिका त्याच्या आहेत, पण हे 3 त्याचे आपण म्हणजे मी एकत्र आम्ही दोघांनी मिळून हे केलेला 3रा सिनेमा आहे. ती सेम टीम आहे, त्यामुळे आम्हाला कुठेतरी एक काय आपण म्हणून एक विश्वास आहे, आमच्या एका टीमचा एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करतो ते आम्हाला सगळ्यांना पटतं आहे आणि ते आज चांगलं वाटतं आहे, चांगलं दिसतं आहे. सो होपफुली जेव्हा 10 तारखेला प्रेक्षकांसमोर येईल, ती जसंही म्हणाली ती एनर्जी कन्वर्ट होईल आणि तो सिनेमा आवडेल हीच अपेक्षा आहे. निखिल सर, मला तुम्हाला आणि सुबोध दोन्ही वेगळ्या अँगलने विचारायचं आहे की जनरेटिव्ह AI प्रचंड आजकाल वाढलंय, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पण खूप आहे आणि ग्राफिक्स तर आपल्याकडे आहेत आधीपासून. मानापमानसारखी फिल्म करताना किंवा कट्यार असेल, ज्याला पिरियड आहे, काहीतरी एक आहे, अशा वेळी जनरेटिव्ह AI किंवा ग्राफिक्स हे वापरताना तुमची म्हणजे ॲज अ निर्माता म्हणून तुमची भूमिका कशी असते? एक खर्चिक काम आहे हे तर आहे, पण त्याचे रिझल्ट आणि या सगळं बघता आणि ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काय भूमिका असते? त्यांनी तर आत्ता मालिकेत एक प्रयोगही करून बघितला. करेक्ट. पूर्णपणे त्याच्यावरती फोकस ठेवून काही तू सिनेमा डिझाईन नाही करू शकत, कारण तंत्रज्ञान कथेला हवी होणं हे कुठल्याच सिनेमासाठी योग्य नाही. आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि सरतेशेवटी सगळ्यांच्याच लक्षात येतं की बे 1 बे 2 4 पुन्हा बेसिक्सलाच आपल्याला यायला लागतं आणि ते बेसिक्स इज कथा, स्टोरी, रायटर, लेखक, पिरियड. तो नाही तर काहीच नाही. आणि मी उगाच ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. मला संगीत मानापमान हा नाटकाची परंपरा पुढे नेणारा वगैरे वगैरे सगळे तुम्ही त्याला किती लेबल लावलीत तरी हा आत्ताच्या घडीला सर्वोत्तम व्यावसायिक सिनेमा आहे असं माझं म्हणणं आहे. ज्याच्यामध्ये प्रेक्षक ज्या भावना ठेवून थिएटरमध्ये जातो बघायला, त्याला ते सगळे रस पूर्ण करणारा चित्रपट हवा असतो, तो हा चित्रपट आहे. नाही, आणि यातलं एक AI वगैरे ॲब्सोल्युटली मी सुबोधने उत्तर दिलंच आहे की ते टेक्निक आहे, त्याचा वापर करून तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग एक्स्ट्रॉर्डनरी काम होईलच येणाऱ्या काळामध्ये. पण म्हणजे मी आमच्या हिंदी चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर या वर्षातला लापता लेडीज नावाचा चित्रपट होता, ज्याच्या अगेन्स्ट या वर्षभरामध्ये अनेक मोठे मोठे सिनेमे आले. म्हणजे स्त्री 2 पण जिओचाच चित्रपट होता, सगळ्यात हायेस्ट ग्रॉसिंग चित्रपट होता. पण नेटफ्लिक्सचा भारतातला नंबर 1 ट्रेंडिंगवरचा सिनेमा 5 आठवडे हा लापता लेडीज होता. सो इव्हेंच्युअली ती जी एक इनोसन्स आहे, मानवी काय आपण म्हणूया भावनांना एक युनिव्हर्सली अपील करणारी, टच करणारी, जसं 12th फेल नावाची गोष्ट आहे, तशीच लापता लेडीज पण आहे. आता उद्या लापता लेडीजमध्ये AIचा वापर होऊन काहीतरी चांगलं घडेल का? तर घडू शकतं. त्याच्यामध्ये देर इज नो इश्यू की उद्या तुम्ही ॲक्च्युअल लोकेशनच्या ऐवजी तिथे एका सेटवरती शूट केलं आणि ते सगळं टेक्नॉलॉजीने उभं केलं, त्याच्या गावचं वातावरण आहे किंवा शहरं आहेत किंवा 12th फेलमधलं आहे, तर ते घडू शकतं. उद्या संगीत मानापमानेमध्येही ते घडू शकतं. पण इव्हेंच्युअली फोरग्राऊंडला जी चालणारी कथा आहे आणि ते जे इमोशन आहे, त्याचा भाव, त्याचा जो इनोसन्स आहे, तो तुम्हाला इव्हेंच्युअली तोच कनेक्ट करतो.
नाही तर तुम्ही किती मोठ्या बजेटचा सिनेमा केला, टेक्नॉलॉजीने केला, त्याच्याने तो काही कनेक्ट होणार नाही. ते ह्युमन इमोशन जोपर्यंत रिप्लेस होत नाही आहे आपल्या बॉडीमधलं किंवा जगातलं, तोपर्यंत आय थिंक स्टोरी टेलिंग चालत राहील. सुबोध, फक्त याला जोडून एक प्रश्न आहे की अभिनय करताना आता म्हणजे ॲक्च्युअल लोकेशनवर करणं किंवा ॲक्च्युअल सेट लावून करणं याच्यात एक फील असतो, पण AIनीच काहीतरी क्रिएट केलं किंवा ग्रीन स्क्रीनवर केलं आहे आणि नंतर त्याच्यावर काहीतरी केलं आहे, तर तो जो फील घेऊन काम करणं हा जो प्रकार असतो ॲज अन ॲक्टर, तो किती चॅलेंजिंग असतो आणि तो कसा निभावला जातो? तो फील घेऊन त्याला काम करता आलेलं तर त्याला मुळात घेणारच नाही कोणी, म्हणूनच तो ॲक्टर आहे. आणि मला असं वाटतं जे लोक नाटकातनं आलेली आहेत त्यांना तर ते जास्त सोपं आहे. त्यांच्यासाठी नाटकच मुळात VFX आहे. की तुम्ही दाखवत आज बघितलंच प्रिये पौर्णिमेचा चंद्र आहे, कुठेही चंद्र नसतो पण तो म्हणतो प्रियेला की पौर्णिमेचा चंद्र, आणि लोकांचा विश्वास बसतो की हो त्यांनी पौर्णिमेचा चंद्र बघितलाय, तर ते VFXच आहे. आणि तो एकाच सोपं आहे. आता तुम्हाला दिसतो तरी VFX मध्ये चंद्र, तिथे दिसत पण नाही. त्यामुळे म्हणूनच त्याला घेतलंय की जे नाहीये त्याचा आभास निर्माण करण्याकरताच ऍक्टरला घेतलेलं आहे. तेही जर त्याला करता आलं नाही तर मग त्याचे एक्सप्रेशन पण VFX मध्ये करायला लागतील, जे खूप अवघड आहे. सिनेमात 14 गाणी 3.5 तासात संपत होता म्हणून 14 थांबली की आणखी काय पुढे दिली होती? बजेट कमी पडले. मला ऍक्च्युली अख्खा सिनेमा मला म्युझिकल करायचा होता. काय नाही अडलं नाही, कसा होईल एवढा अख्खा सिनेमा म्युझिकल? मला ठीक वाटत असेल पण प्रॅक्टिकली पण काही गोष्टी असतात. त्यामुळे आत्ता पहिल्यांदा हा एक प्रयत्न आहे एक संगीत प्रधान परिकथा मांडण्याचा. हा जर लोकांना आवडला तर करतील की अजून माझ्यापेक्षा हुशार दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, अभिनेते आहेत, ते करतील. मी काहीतरी वेगळं करीन. ते असं नाही, इनफॅक्ट 10 गाणी होती, 10ची 14 झाली. म्हणजे सुरुवात 10 पासून झाली, एडिट झाल्यानंतर 4 वाढवली ना गाणी. हे 18 गायकांचं क्युरेट कसं केलं काय? नाही ते कास्टिंग सिनेमाचं शूट म्हणजे शूट चालू असताना माझ्याकडे सगळे शंकरजींच्या आवाजातले व्हॉइसेस होते, कारण मला शूटिंग कॉपी हव्या होत्या आणि मला त्या अर्जंट बेसिसवरती हव्या होत्या, कारण माझं शूटिंग आणलं होतं. तेव्हा मला कुठल्याही गायकाने ते गाऊन पाठवण्याची गरज नव्हती. म्हणजे तेव्हा भामिनीचं गाणं पण शंकरजीने गायलं होतं, धैर्यधराचं पण गाणं शंकरजीने गायलं होतं, मग चंद्रविलासचं गाणं पण शंकरजीने गायलं होतं, माझ्या आईचा आवाज पण शंकरजी होता, सगळ्यांचा आवाज शंकरजी होता. पण जेव्हा आता ते प्रत्यक्ष प्लेबॅक द्यायची वेळ किंवा आता गाणी पूर्ण, आणि तेव्हा गाणी रफ होती, रफ एक स्केलेटन होतं, तोपर्यंत काही मिक्सिंग झालं नव्हतं. आता सिनेमा जेव्हा पूर्ण झाला आहे तेव्हा काही ठिकाणी असं लक्षात आलं की अरे नाही, ही गाणी इथे बसतील, कारण हे मूड या गाण्याला सुटेबल आहे नाटकातल्या. मग नाटकातलं हे आपलं रवी मी घ्यायचं होतं, इथे आपण घेऊ शकतो का? मग ते शंकरजींना दाखवलं, त्यांना ओके वाटलं. मग त्या सगळ्या गाण्यांना लिहिलं गेलं. आणि आता प्रत्येक गाण्याचं कास्टिंग कोण असेल की राहुल महेश, तर कट्यारची एक टीम आम्हाला हवीच होती, अमृता. त्यामुळे राहुल महेश अमृता हे त्याचा भाग तेव्हाही होते, आजही आमच्या फॅमिलीचा भाग आहे. त्यामुळे अमृता पण आहे आणि त्याच वंदन हो गाण्याचा आवाज शंकरजी, राहुल आणि महेश पण आहेत. मग बेला तर एक ड्युएट आम्हाला हवं होतं, जे शंकरजी आणि बेला, पण त्या दोघांना कंपल्सरी हे ड्युएट तुम्ही गाणार असाल तर तुम्हाला ॲक्टिंग करायला लागेल तर ड्युएट गा, ही माझी अट होती. कारण ते दोघं मला गायक म्हणून त्या गाण्यात हवे होते. व्यावसायिक सिनेमा बनवायचा आहे. त्यामुळे बेला आणि शंकरजी हो म्हटले, त्यामुळे ते दोघं आहेत. ते नाही म्हटले असते मी दुसरे घेतले असते. शौनक, तर शौनकसाठी एक अत्यंत मानापांमधलं एक फार इंटरेस्टिंग कंपोजिशन मला मिळालं, जे मीच कधी ऐकलं नव्हतं. आणि मला असं वाटलं की हे किती रॅपच्या जवळ जाणारं कंपोजिशन 113 वर्ष जुनं गोविंदराव टेंब्यांनी केलं आहे. म्हणजे त्याची चाल इतकी भन्नाट आहे, तर ते माझ्या एका धैर्यधराच्या एका प्रवासाला करेक्ट बसणारं गाणं होतं. मग ते गाणं घेतलं, मग त्याच्यासाठी शौनकची निवड केली गेली. मग असं वाटलं की जसराजसारखा गायक, की जो आत्ता खूप ट्रेंडिंग मराठी चित्रपटाला गातो, आवाज येतो, म्युझिक करतो, तर त्याचा आवाज आणि कृष्णा बोंगाणेचा आवाज सुमितच्या आवाजाच्या जवळ खूप जाणारे होते. त्यामुळे सुमितची जी 2 गाणी आहेत ती जसराज आणि कृष्णाला दिली गेली.
आनंद भाटेचा आवाज ऐकता क्षणी शंकरजी म्हणले की प्रेमसेवा शरण हे गाणं आनंदच्या आवाजात आहे, कारण त्याच्यात जो विंटेज आवाज आनंदचा आहे, म्हणजे एक सादगी आहे प्लस एक परंपरा त्याच्या आवाजातच आहे. तर ती परंपरा आपल्याला चित्रपटात हवे, त्यामुळे आनंद तिकडे कास्ट केला गेला आणि आर्या हिचा आवाज म्हणून चित्रपटात आली. त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारे नंतर कुसुम म्हणजे अर्चनाचा आवाज म्हणून सावनी आली, आईचा आवाज म्हणून श्रीनिधी घटाटे आली, माझा आवाज म्हणून अवधूत गुप्ते ते सोनू निगम, ते ऋषिकेश बडवे, ते आनंद भाटे, असे सगळे माझे आवाज म्हणून आले. त्यामुळे मला असं वाटतं की यार एका वेगळा प्रयोगच ठुमरी. तर ठुमरी शिवम महादेवन ज्यांनी मनमंदिरात छोटा सदाशिव म्हणून गायलं होतं, तो आज मोठा होऊन प्रेमात पडून ठुमरी गातोय. त्यामुळे ती ठुमरीला प्रतिभा सिंग बघेल आणि इतका सुंदर आवाज येतो प्रतिभाचा आणि शिवमचा आवाज, त्यामुळे ती एक ठुमरी. आणि ह्या 4 गाण्यांना नंतर ॲड केलं गेलं सिनेमा एडिट झाल्यावर. एक प्रश्न तिघांनाही विचारायचं आहे. संगीत मान अपमान आहे, त्याच्यामुळे तुमच्या तिघांच्या दृष्टीने तुमच्या तिघांच्या आयुष्यात संगीताचं काय स्थान आहे? माझ्यासाठी तर माझ्या मेंदूचा मसाज आहे संगीत. शरीराचं वर्ण करू शकतो, आत्म कसा करणार मेंदूचा? त्यामुळे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन काही सुचत नाही, नवीन काहीतरी डोक्यात येत नाही, आपलंच आपल्याला अनेक गोष्टी जाणवत नाहीत. त्यामुळे तो मसाज चालू राहणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यावर आलेलं अतिरिक्त ताण दडपण सगळं नाहीसं होईल, तो शांत होईल. तो शांत होईल तेव्हा नवीन काहीतरी सुचेल. त्यामुळे ते संगीत आतनं त्याला छान हळुवारपणे कुरवाळत असतं, छान मेंदूचा मसाज करत असतं. खूप फिल्मी वाटेल हे, पण संगीत माझ्यासाठी श्वास आहे. मी वयाच्या 7व्या वर्षी कथ्थक शिकायला सुरुवात केली, त्यामुळे आणि त्याही आधी अर्थात घरी सगळेच कानसे नसल्याकारणाने संगीत भरपूर ऐकलं जायचं. मग ते नाट्यसंगीत असेल, त्या काळचं भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील. मी कथ्थकचा प्रवास माझा सुरू झाल्यापासून तर ते इतकं अविभाज्य झालं आहे माझ्या आयुष्यात. मला असं वाटतं की आपण बाकी सगळी कामं करत असतो पण आपला श्वास सुरू असतो ना, ते स्थान संगीताचं माझ्या आयुष्यात आहे. ते ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी माझं आयुष्य थांबेल. आणि ती गातेही सुंदर. तिचा आवाज गेला गावातला नाही म्हटलं. सांगितलं कारण मी दोघांसाठी प्रश्न काढलेले गाण्याचे. नाही पण खरंच सुंदर गाते. तिची चेष्टा करायची म्हणून नाही म्हणत आहे मी, ती खरंच खूप छान गाते. नाही ऑफकोर्स म्हणजे अशा शब्दात नाही म्हणता येणार, पण संगीताचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे आमच्या घरी आणि इनफॅक्ट शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे मला आज ते प्रकर्षाने इंटरेस्टिंग वाटतं की सकाळी भीमसेनांची सगळी अभंगवाणी लागलेली असायची शाळा भरेपर्यंत, आणि मग हळूहळू ते तुम्हाला कुठेतरी इन्फ्लुएन्स करत जातं. मग मी झाकीरबाईंची पोस्ट केलेली नाही, हे काही ठेवू नका, पण मी 7वीत वगैरे असताना शक्ती ऐकलेलं होतं. मग नुसरत फतेह अली ऐकलेलं आहे. सो आणि आता मला तांबडी जांबडी पण आवडतं. मी कॉलर ट्यून ठेवलं तर मला चिडतात माझ्यावरती की हे कॉलर ट्यून का ठेवायचं म्हणून. तर मी म्हणतो सो आय थिंक संगीत हा च्या वेगवेगळ्या जॉनर्सचं जेवढं तुम्ही म्हणजे मी एन्जॉय करतो. मी असं कुठलंही हे शुद्ध हे पवित्र मानत नाही. त्याच्यामध्ये जे एन्जॉयबल आहे ते एन्जॉयबल आहे. ॲब्सोल्युटली ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला मायकेल जॅक्सनही आवडायला पाहिजे आणि तुम्हाला स्विफ्ट टेलर पण आवडायला पाहिजे. काय आवडतं हा पर्सनल चॉईसचा भाग आहे. आणि आपल्याकडे हिंदी संगीत आहे, आपल्याकडे लोकसंगीत आहे. म्हणजे मराठीमध्ये तर ही गंमत आहे की तुम्हाला भावगीत आहे, संत परंपरेतलं वारकरी परंपरेतलं संगीत आहे. तर तुम्ही खूप नकळतपणे इतक्या प्रकारे नाटकातनं आलेली गाणी आहेत, तुम्ही इतक्या प्रकारे इन्फ्लुएन्स होत जाता. सो इट्स ॲब्सोल्युटली नकळतपणे तुमच्या आयुष्याचा भाग आहे. आणि आय थिंक बॉलिवूड म्हणजे हिंदी संगीत विशेषतः 70-80चं ची गंमत अशी आहे की तू आज कुठल्याही क्लबमध्ये गेलास तर विशेषतः सगळे किशोर कुमार नाहीतर बप्पी लेहरीच्या गाण्यांवरच नाचतात इव्हेंच्युअली. म्हणजे रात्रीचे 12-1 वाजल्यानंतर ह्याच गाण्यांवरती येतात. आजची गाणी संपून जातात कारण ती काही तेवढी टिकत नाहीत 1 तासानंतर, बरोबर ना? तर तसं आहे. सो इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ. शेवटच्या टप्प्यात आमच्या सीसीआरना पण काही प्रश्न आहे.
त्यांचे प्रश्न विचारण्यापूर्वी माझा एक प्रश्न होता शेवटी विचारायचं म्हटलं ट्रेलर लॉन्चच्या दिवशी मुख्यमंत्री जेव्हा आले तेव्हा स्वागत करताना तू सर्वांच्या वतीने त्यांच्यासमोर एक गाणं सांगितलं की जेणेकरून मराठी सिनेमा समृद्ध व्हावा, तो विशेष पसरावा सगळ्यांमध्ये पोचावा या निमित्ताने ते गाणं तू त्यांच्यासमोर घातलंस. मोर दॅन 100 इयर्स आपली जी परंपरा आहे महाराष्ट्र भूमीत जन्माला आहे मराठी सिनेमा भारतासाठीचा, पण आजही तो मान मागावा लागतोय, असं का होतं? असो, ह्याचा एक वेगळा आपण परिसंवाद कमी चर्चा करूया. हा इतका छोटा विषय नाही आणि आता मला त्याच्यावर इतकं बोलून बोलून कंटाळा आला आहे. मला असं वाटतं की ती एक मध्ये पोस्ट करायची ना की काय काय कीप काम अँड मेक मूव्हीज, तसं माझं झालं आता की शांत बसा आणि काम करा. कारण हा काही माझ्या एकट्याचा प्रांत नाही आहे मराठी सिनेमा, अनेकांचा आहे आणि तो मराठी माणसांचाही तितकाच आहे. तर ठीक आहे, आज त्यांना कदाचित त्याच्याबद्दल फार वाटत नसेल, पण एक दिवस येईल जेव्हा त्यांना आपल्या भाषेतल्या चित्रपटाचा अभिमान वाटेल आणि त्यांना कशाला भारतातल्या प्रत्येकाला मराठी चित्रपटाचा अभिमान वाटेल. तोपर्यंत वाट बघू, काम करू, कष्ट करू, जे आमच्या हातात आहे ते करू. चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर या चित्रपटामुळे एक कुठेतरी हरवलेल्या संगीत नाटकाची लोकप्रियता वाढेल का, तुम्हाला काय? संगीत नाटक हरवलं नाही, याचं मला नाही वाटत ते हरवलं आहे. कालांतराने त्याच्यात बदल व्हायला पाहिजे होते, जे घडले नाहीत त्याच्यामुळे आता त्याचे प्रमाण कमी आहे, पण ते होतात. काही लोक सातत्याने संगीत रंगभूमीवरती कार्यरत आहेत आणि ते सातत्याने प्रयोग करतात. त्यामुळे आता अचानक ह्या चित्रपटानंतर संगीत रंगभूमीला ऊर्जावस्थेवर येईल असं काही दिवास्वप्न माझ्या मनात नाही आहे. या चित्रपटाने त्या परंपरेचा एक भाग होण्याची संधी मला दिली. ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंत मला पोहोचवता येईल हे समाधान नक्की आहे. तुझं नाव सांग. शार्दूल आनंद कामत आणि KJ सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये. नमस्कार सर, माझं नाव वदन नंदकाने, मी CHM कॉलेजमध्ये असं होतं की मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाटके या पुढेही चित्रपट स्वरूपात एक दिग्दर्शन म्हणून घडवणार आहात? नाही, असं काही मी ध्यास घेतलेलं नाही की नाटकाला चित्रपट आणायचं. मला असं वाटतं की प्रत्येक नाटकाचा काही चित्रपट होऊ शकत नाही. मुळात त्या नाटकामध्ये तशी शक्यता असावी लागते की माध्यमांतर केल्यानंतर सुद्धा त्याच्यातली जादू टिकून राहील, जी कट्यारमध्ये मला सापडली, मानापांमध्ये जाणवली, म्हणून त्याच्यावर झाला. गरजेचं नाही की यापुढे एखाद्या नाटकावरती सिनेमा करेन. माझ्या डोक्यात अजून माझे 4-5 विषय ज्याचा नाटकाचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे ते आधी मला पूर्ण करायचे. मग त्यातनंही मध्येच एखादं नाटक पटकन इन्स्पायर जर त्यांनी केलं तर तेही करेन. टीम आपल्याकडे रेडीच वा. नमस्कार दादा, मी गायत्री, मी सर JJ स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी आहे. तर माझा प्रश्न असा आहे की संगीत मानापमान या नाटकातील कॅरेक्टर यांच्यावर इन्स्पायर होऊन हा चित्रपट लिहिला गेला, जसं तू म्हटलास तसं. आणि नाटक डोक्यात ठेवून आपण चित्रपट बघायला जाऊ शकत नाही, कारण व्यावसायिक सिनेमा आणि नाटक ह्या 2 फार वेगळ्या गोष्टीत तू आत्ता सांगितलं आम्हाला. तर मग या नाटकाची आणि चित्रपटाची स्टोरी लाईन वेगळी आहे, तर मग या चित्रपटाचं नाव संगीत मानापमान ठेवण्याचं कारण काय होतं? चित्रपटाची आणि नाटकाची एका गोष्टीकडे जाण्याची वेगळी जरी असली, म्हणजे आपण असा विचार करूया की पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे, पालखी ज्ञानेश्वरांची पण जाते, तुकाराम महाराजांची पण जाते. तुकाराम महाराजांच्या वाटेने ज्ञानेश्वरांची पालखी जात नाही, पोचायचं पंढरपूरलाच आहे. तसं आहे हे. नमस्कार, माझं नाव अदिती, मी KES लॉ कॉलेजला आहे. तर माझा प्रश्न सर्वांना आहे, जसं शार्दूल म्हणाला की या चित्रपटाचं योगदान काय असेल संगीत नाटकांच्या लोकप्रियतेसाठी किंवा संगीत नाटकं रंगभूमीवर पुन्हा सुरू होण्यासाठी? मला माहीत आहे ते मी ठरवण्याचा विषय आहे, तो लोकांनी ठरवण्याचा विषय. माझं काम जे मला आवडलं ते लोकांपुढे सादर करण्याचं आहे आणि जे मला मनापासून मानापमान या नाटकातलं भावलं, संगीतातलं भावलं, जे या चित्रपटात आम्ही वापरलं, तर या निमित्ताने ज्यांनी मानापमानसारखी कलाकृती इतक्या अद्भुत पद्धतीने घडवली त्यांची नावं पुढच्या पिढीपर्यंत गेली. आमचं सोडून दे, खाडीलकरांचं नाव गेलं, पेंब्यांचं गेलं, बालगंधर्वांचं गेलं, केशवरावांचं गेलं, दीनानाथ मंगेशकरांचं गेलं आणि ह्या नाटकाशी ही मंडळी सहभागी होती म्हणून हे नाटक घडलं. एवढं जरी त्यांच्यात ज्ञात झालं तरी माझ्यासाठी खूप.
माझा प्रश्न वैदेहीला आहे. तू मुळात शास्त्रीय नृत्य शिकलेलं आहेस, तर मग त्याचाच तुला किती उपयोग झाला या चित्रपटासाठी? म्हणजे आम्ही पाहिले तुझे. मला मुळातच असं वाटतं की अभिनय क्षेत्रात शिरण्यापूर्वी मी हे करत असल्यामुळे मला त्याचा आधी एकतर अभिनेत्री म्हणून खूप फायदा झाला. कारण कथ्थक शिकत असताना त्यातला तांत्रिक भाग सोडला तर अभिनय हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग असतो कथ्थकच्या शिक्षणात. आणि मी थिएटर त्या काळात केलं नाही, पण मी कथ्थक करतच होते अनेक वर्ष, त्यामुळे मला त्याचा फायदा झाला ह्या मुळात बेसिक अभिनयाची ओळख असण्याच्या दृष्टीने. नंतर अर्थात सिनेमा हे फारच वेगळं गणित आहे सगळं, त्यात असलेलं तंत्रज्ञान सगळं वेगळं आहे, ते हळूहळू मी काम करत करतच शिकले. पण अभिनेत्री म्हणून तो प्रवास सुखकर होण्यासाठी मला कथ्थकचा कायमच उपयोग होत आला आहे. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीत मला खास असं वाटतं, पिरियड फिल्म आहे, जरी आपण त्याचा काळ काही कमिट केलेला नसला तरीसुद्धा ती पिरियड फिल्म आहे. आणि त्या काळासाठी लागणारी एक विशिष्ट बॉडी लँग्वेज असेल किंवा संगीताची थोडीफार जाण असेल किंवा थोडाफार जो काही नृत्य त्याच्यात आहे, त्या सगळ्यासाठी मला 100% कथ्थकचा फायदा झाला. म्हणजे ते नसतं तर करता नसतं आलं का हा मुद्दा नाही, पण ते आहे म्हणून मला असं वाटतंय की मला अजून 100% पेक्षा जास्ती माझ्याकडनं देता आले. नाही, आणि ती कदाचित ती म्हणली ते खरं आहे की ती कथ्थक शिकली आहे, तर ते एका कथ्थक डान्सरमध्ये जे ग्रेस असते ना, म्हणजे त्याच्यासाठी नृत्य आवश्यक नसतं. उभं राहण्यात, बसण्यात, वावरण्यात जी ग्रेस असते ती ग्रेस तिच्यामध्ये आहे. म्हणून ती एका सेनापतीची मुलगी भामिनी वाटते की जिच्याकडे आम्हा पैसा आहे आणि जी तिचा एखादा दागिना खाली पडला तर असं वाक्य म्हणू शकते की ज्याला माझी गरज नाही तो मला नको, आणि तो पडलेला दागिना परत बघत नाही. ही जिच्याकडे श्रीमंती आहे अशी भामिनी वाटण्यासाठी तिच्या पूर्ण रोमारोमात ती ग्रेस असणं आवश्यक होतं, ज्याचा मला असं वाटतं की म्हणजे वैज्ञानिक कामही त्याच्यावर अभिनेत्री म्हणून केलं आहे, पण ज्या कथ्थकचा तिला डेफिनेटली फायदा झाला असेल. ओके, रेडी. समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो, वंदन हो, वंदन हो, वंदन हो, वंदन हो, वंदन हो, वंदन हो. बस. वा वा. आता ही ऑडिशन शंकरजीला पाठवून देतो. हां, मला असं वाटतं शंकरजी म्हणजे मी नाही गातो मग थँक्यू सो मच. थँक्यू. इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाचं आहे. येस. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. आता सक्सेस पार्टीला भेटूया. थँक्यू. थँक्यू.